केरळच्या या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत बॅकवॉटर्स आणि बीचेस। नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश पाटील आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे ॲलेपीला। या व्हिडिओमध्ये आपण अनुभवणार आहोत हाऊसबोटची धमाल आणि रिलॅक्स करणार आहोत बॅकवॉटरमधील एका अशा रिसॉर्टमध्ये ज्याच्या चहूबाजूने पाणी आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस 5वा आहे आणि आता आपण निघालो आहोत टेकडीवरून ॲलेपीला। तर आजच्या दिवसामध्ये आपण असणार आहे ॲलेपी हाऊसबोटवरती। टेकडीपासून ॲलेपीचे अंतर साधारण 110 किलोमीटरवर आहे। ॲलेपीला पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे ॲलेपुझा। तर मित्रांनो, आता आपण चेकिंग केलेलं आहे ॲलेपी मधल्या एका जबरदस्त लक्झरियस हाऊसबोट वरती। एसी कॅटेगरीतली ही बोट आहे आणि आपण ही एक प्रायव्हेट बोट घेतलेली आहे। 4 रूम्स आपल्या इथं आहेत आणि अख्खी बोट आपल्याला आज 12 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत क्रूज करणार आहे। तर रूम बघा किती ह्यूज आहे। इकडं हा असा जबरदस्त व्ह्यू आहे। इकडच्या छोट्या मोठ्या अशा बोट्स दिसत आहेत आणि या साईडला आहे ते वॉशरूम। मस्त वॉशरूम आहे इकडं। ॲलेपी मध्ये साधारण हाऊसबोट 7 ते 8 हजार रुपयांना भेटते। यामध्ये तुम्हाला दोन्ही वेळेसचं जेवण, पूर्ण नाश्ता आणि चहा मिळतो। बोटवर आता लंच सर्व करायला लागलेले आहेत। She puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts. मस्त रिलॅक्स क्रूझिंग चालू होतं। पूर्ण बॅकवॉटर मधील छोटी छोटी घरे, वेगवेगळे पक्षी आणि केरळचं ट्रॅडिशनल कल्चर यावेळेस आपल्याला जवळून अनुभवायला मिळत होतं। मित्रांनो, ॲलेपी मध्ये वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी स्टार्ट करतोय आपण आणि आपल्या या बोट वरतीच आपण करणार आहे स्पीड बोट। तर मित्रांनो, त्या ॲलेपीची बोट ज्या ठिकाणी फिश मार्केट आहे इथं थांबले आणि या मागच्या ठिकाणी आपल्याला हवे ते फिश आपण घेऊ शकतो। म्हणजे क्रॅब, पापलेट, सुरमई, प्रॉन्स सगळे ऑप्शन्स आहेत। तर आता हेच आपण शॉपिंग करणार आहे आणि आपल्या बोटमध्ये लंच आणि डिनर हे सगळं इन्क्लूड होतं। आता जस्ट सनसेट होणार आहे आणि आपण मग अशी जबरदस्त अशी स्पीड बोट राईड घेतलेली। ज्यादा काट है बट टेस्टी है। वो वाली क्या? नहीं सुरमई इधर मिलता नहीं है। नहीं एक्सपेंसिव 1800 अबव। न्यू ईयर टाइम पॉपलेट, ब्लैक पॉपलेट हम डाल सकते हैं। नहीं हां पकड़ू कमी। तर आता संध्याकाळच्या ब्रेकफास्टला गरमागरम पकोडे, चाय, कॉफी आलेले आणि आता ब्रेकफास्ट टाइम। शेवटची इव्हिनिंग बोट राईड चालू आहे। आता आपली बोट एका ठिकाणी हॉल्ट करणार आहे स्लीपिंग साठी। पण काय व्ह्यू आहे। जेवणाचे मेन्यू आलेले आहेत। आपल्याकडे आहे पॉम्पलेट फ्राय, प्रॉन्स करी आहे, चिकन आहे, डाल आहे, भेंडी, चिकन परत आहे आणि हे प्रॉन्स फ्राय आहेत, भात।
चपाती मस्तपैकी सगळे आता रेडी झालेत. क्रॅप्स पण आहेत का? कुठे आहेत क्रॅप्स? गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा दिवस शेवटचा आहे आणि आपण आता LAP हाऊस बोट मधून चेकआउट करणार आहे. सूर्योदय व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही इकडच्या या पॅडी फील्ड मध्ये आलोय. म्हणजे हे सगळे राईसची इकडं मोठी शेती आहे आणि हे बॅक वॉटर जवळपास कोची बीच पासून 70 किलोमीटर लांब आहे. आता आपण निघालो होतो आपल्या केरळ ट्रिपच्या शेवटच्याच ठिकाणी. ऑन द वे आपण भेट देणार आहोत हँडलूम आणि कोकोनट ऑइल बनवणाऱ्या फॅक्टरीला. तर आता आपण साडी बनवण्याच्या एका फॅक्टरीमध्ये आलोय. इथं पूर्ण विणकाम चालू आहे. कसं बनवतात ते दाखवतात पूर्ण. तर आता आपण कोकोनट ऑइलच्या फॅक्टरीमध्ये आलोय. इथे एक फॅक्टरी व्हिजिट करायची आहे. सगळी प्रोसेस दाखवलंय. कोकोनट काढण्यापासून ते कोकोनट इकडे आणले जातात, हे परत तोडले जातात, त्याच्यानंतर हे वाळत घातले जातात. धूप में रखने के बाद इसका एक ड्राई मशीन है, यहाँ से उठा के वो ड्राई मशीन में डालेंगे और वो लकड़ी रहता है उससे हीट करके ड्राई किया जाता है. अच्छा, बोले तो कोकोनट ऑयल रहता है. कोकोनट ऑयल से जड़ी बूटी आंवला मिल सभी को मिला के इसको 8 घंटा बॉईल करके हेयर के लिए बनाए हैं. क्या क्या डालते हैं इसमें? हेयर के लिए है. जड़ी बूटी बोले तो बहुत 25 आइटम है. अच्छा. तर मित्रांनो, केरळचे आपले टी स्टेट्स झाले, बॅक वॉटर झालं, हाऊस बोट झालं आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि तो आपण एन्जॉय करणार आहे बीच साइड विलाज मध्ये. तर आत्ता आम्ही सध्या आहे मारियार बीच वरती आणि हा बीच जबरदस्त असा क्लीन बीच आहे. आत्ता साधारण 11 वाजलेत आणि मस्त अशी वाइब्स येत आहेत. केरळमधील बीचेस इतके सुंदर असतील असं वाटलंही नव्हतं. हा आहे मारारी बीच. या बीचला तुमच्या बकेट लिस्ट मध्ये नक्की ऍड करा. तर मित्रांनो, आता आपलं नेक्स्ट हॉटेल आहे हे कोंडाई बॅक वॉटर हेरिटेज रिसॉर्ट आणि याचा इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की आपल्याला ह्या बोटनी पलीकडे जायचं आहे. जबरदस्त प्रॉपर्टी आहे, म्हणजे पूर्ण बॅक वॉटर मध्ये हे सगळे रिसॉर्ट्स आहेत. इकडं अशा ह्या रूम्स आहेत आणि आता आपण थोड्या वेळाने ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करणार आहे. तर या साईडला हे आपलं कॉटेज आहे 205. मस्त असं हेरिटेज कॉटेज आहे. वाव, पूर्ण असा वुडन टच दिलेला आहे. रूम पण एकदम स्पेशियस आहे. मस्त असा AC आणि या साईडला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ओपन वॉशरूम. वाव, बाथरूम पूर्ण ओपन आहे. सुपर. खाली सगळे असे मार्बल स्टोन्स ठेवलेत. दुपारी मस्त फिशवर ताव मारून आम्ही थोडा आराम केला. आता 3 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत एका क्रूज वरती. म्हणजे या हॉटेलमध्ये आपल्याला बऱ्याचशा वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी कॉम्प्लिमेंटरी भेटतात. तर आपण आता ही सनसेट क्रूज करणार आहे. मस्त एकंदर ॲम्बियन्स इथला जबरदस्त आहे. पूर्ण बॅक वॉटरची फील येते. तर मित्रांनो,
आमची क्रुझिंग चालू झाली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ज्या नेट्स दिसतात तर ह्या चायनीज फिशिंग नेट आहेत. म्हणजे केरळमध्ये बऱ्याच प्रमाणात अशा पद्धतीची फिशिंग केली जाते की जी नेट असते तर ती खाली सोडतात पाण्यात आणि काही काळाने ही नेट वरती घेतली जाते. अशा पद्धतीची पारंपरिक फिशिंग टेक्निक केरळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. ही नेट बघू शकता तुम्ही किती मोठी नेट आहे. तर मित्रांनो आता ती सनराईज क्रूज आपल्याला त्या बॅकवॉटरच्या इकडच्या पॉईंटला थांबवलेलं. तिथून आपण एक 5 मिनटं वॉक करत आलेलो आहे. इथं एक हे लाईट हाऊस दिसते आणि हा एक रिमोट बीच आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेने इकडे कोणीच नाही आहे. म्हणजे खूप कमी पर्यटक या ठिकाणी आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता शेवटचा दिवस आहे तर आता आपण सकाळ सकाळी उठलो इकडच्या ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला. तर सुरुवातीला आपण आता आनंद घेणार आहे कयाकिंगचा. अशा प्रकारे आपली ही केरळाची सिरीज इथंच संपत आहे. तुम्हाला या ट्रिपबद्दल काही प्रश्न असले तर नक्की कमेंट करून विचारा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तर आता मासे फिश कॅचिंग चालू आहे आणि फिश सापडलेला आहे. बॅकवॉटर मध्ये फिशिंग.